नमस्कार मंडळी, काय तुम्ही मग बरे आहात ना? आज आम्ही मस्तपैकी निघालोय कॅम्पिंगला. कुठं म्हणाल तर निघालोय मस्तपैकी पवना डॅम रिसॉर्ट अँड कैंपिंग। किशन को मत देखिए, आप सिर्फ वो बैट को देखिए दाहिनी तरफ, यहाँ पे बैट। अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी गाडीमध्ये डिझेल टाकलेलं आहे। आता आम्ही निघणार आहे मस्तपैकी भर जायला। एक बार अंदर आ गया जतिन, एक बार अंदर आ गया बल्ला, और वो भी नीचे घिसटते हुए चला। उसके बाद ऊपर गया तो तुम अंदर आ गए हो। क्या ये भूल गए अंपायर? जो वो उछलना लगा, एक बार फिर से देखते हैं इरफान। जब वो उछला, जब हाथ के जब उछला, उसके बाद क्या नीचे लगा, क्योंकि अभी हवा में लेकिन ये आता आमचा मावस भाऊ नेमका मोबाईल मध्ये बघतोय काय, कसला व्हिडिओ बघतोय बघा। चला आम्ही नाही आहोत। बाकीच्या पोरीच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचार एकदा त्यांचे काय काय नखरे असतात। मला सीसीडी पाहिजे, मला बरिस्ता पाहिजे, मला स्टारबक्स पाहिजे, मला मल्टीप्लेक्स पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे। आणि मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? फक्त एक प्रेमाचा फोन कॉल, बस प्रॉब्लेम सॉल्व्ह। म्हटलं तर आय लव्ह यू टू। आता नेमकं घडलंय काय, आमच्या वहिनीला लागली भूक म्हणून आम्ही थांबलोय मस्तपैकी काहीतरी खावा म्हटलं। आणि बघितलं होतं आईनं नुसतं छान 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 सगळी डबडी इकडं बघावं तिकडं खायला, तिकडं बघावं टबडं खायला, काय खावा तेच कळालं। मग मी काय केलं, मग मी मस्तपैकी बघत राहिलो इकडं तिकडं, आईस्क्रीम बघन, हे बघन, बिस्किट बघन, लय मागाच्या वस्तू। असं वाटलं सगळंच घ्यावं आपण, काय केशामध्ये काय एवढे पैसे असतात होय। मग मी म्हणलो मावाज भावाला त्याला, अरे तुम्ही मस्तपैकी तुम्हाला आवडल ते घ्या, मग काय तुम्हालाच पैसे द्यायचे, मी काय पैसे देणार नाही, मी काय खाली हात आयात आणि खाली हात खाय का। त्याच्यामुळे यांनी वस्तू घेतल्या आणि बघा ह्या आमच्या वहिनी या मोकार खाऊ गदाड्या आहेत। तुमच्यामुळं ना इथं आम्हाला मोका टाइमपास चालू आहे। आणि मग काय लय कटाळा म्हणून जरा वेळ मी बसलो आणि तेवढ्यात मग मावस भाऊ अमोल आणि अभिषेक मग तिकडे बिल पे करायला गेली होती। मुलं त्यांच्या पैसे जावा, आपल्याला पैसे द्यायला लागत। मोकार भूक लागली होती यांना, त्यामुळे त्यांनी घेतलंय टाइमपास। 350 रुपयाचं खायला झाले। हा काय तेवढं दोघांचं जेवण झालं। हे आमच्या वहिनी मोकार थांबवलं, याला मोकार भूक लागली होती आणि खायला काय घेतलंय माहितीये का? खायला घेतलंय हे बघा, हे साटर पटर खात्यात ना, कस काय एनर्जी यायची काय माहिती। एक नंबर आहे, एक नंबर आहे। आम्ही आता ना जिथं थांबलो होतो का हे घ्यायला, एकदम थर्ड क्लास 70 रुपयाला बॉटल आहे बघा। आता काय पैसे घालवले म्हणून खायचंय आता तुम्हाला तर माहितीच असं ना, आमचा मावस भाऊ काय ड्रायव्हिंग करतो, दाना गाडी आणतोय नुसता। अरे त्याला म्हणतोय जरा हळू घे, पण ऐकतोय कुठं त्याला ना। एकदा ना असा कॉपचा घेऊन बदाडला पाहिजे, पूर्ण गाड्या येत्यात, व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे। आता थोडा अंधार पडलेला आहे, काही वेळातच आम्ही कॅम्पिंग मध्ये पोहोचणार आहे। मग तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहे नेमकं तिथं काय काय आता तुम्ही मंदिरी बसल्या कसं मजा करसान का नाही, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं होतं। आता आपण 2च मिनिटात तिथं पोहोचतोय बघा तर मग काय जातोय। आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत पवना डॅम कॅम्पिंग रिसॉर्टला। आणि पाहू शकता जिथं तिथं दिल लागलेलं आहे, लाईटी निघतात जागा मागा। कमान आपलं ट्रेन कोणतं कुठे आहे? आपण इथंच आहे का? चुकलं बिकलं नाही ना? राम हा कुठे टेंट? त्यांना विचार ना, फोन कर ना। मित्रांनो आलोय आले आम्हाला लागलाय त्या 2 शब्दांना आणि त्याचा काय नाव सुद्धा ना, तो म्हणतोय मस्त पैकी आता मी ना काय उडवतो काय करतो काय ना वा उडावारी करू शकत त्याला बारीक दिलं पाहिजे। असं काय मधल्या बटन घेऊ
चांगली होत नाही ते. झालं, संपला विषय. आयला आत जाऊन आत आली बाहेर आली. हा ना ते निक्षेपातच नाही. वाव माझ्यासाठी ठेवलेला आहे चितवाया पण आहे ना. ईस सही. सही नाही जोरात मारते तू जाईल. कसं आहे हुशार आहे तो थोडा बरं का पण मी पण अडणी नाही ते तेच अलीकडे ईस नाही तर की 40 कधी बदलतंय काही कळतं ना. ठेवण्या आधी विचारतो असता कर बर ते मारासाठी सुपला शॉट आम्हाला दादा तो शिपला शॉट गेलेला आहे खड्ड्यात. मारासाठी तिकडे कोपऱ्यात हलवायचा प्रयत्न होता. बंटी जो आपल्याला आहे आणि त्याला काय काय कवडीला हात सुद्धा लावता नाही आलेला आहे. आणि आता बघ मी एका गे रे बघ मी आता बंटी अमोलला त्याला आणून दिले आहे. हा आणि वहिनी त्याला गायडन्स करता तिथं हल्लं पाहिजे पण ते कुणा आणली थोडीशी आत गेली. वाव अयो बाबा 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 नाही 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 बाबा 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 मी तिकडे नाही नाही बरोबर आहे. नाही मी खेळलोच नाही अजून. बघ आम्हाला बरोबर आणून देणार रे कवडीला इकडला सोपा जोरदार नाही तर मग 30 खेळायला लागत आहे काय त्याला सुद्धा उघडलं नाही. सुपला शॉट सांगा मला. चला किती आहे तुझ्याकडं? 50 30 खेळा 30 मग मला लास्टची मी काढली ना मॅडम 50 खेळ खेळ झाले का तेवढे नाही तर तुम्ही काढणार असाल ना. नाही नाही बरोबर बंटी झोपून शॉट मारतोय आता मी आहे आणि मी पण आता मस्तपैकी इकडे घेतो कारण की काय आम्हाला जास्त खेळता येत नाही त्याच्यामुळे मी बरोबर इकडे मारतो. आता हे पुढच्या डावाला गेली म्हणून समजायची. थोडीशी बाहेर काढ जास्त नको काढू. लोक आले तुला त्याला कुठं जाते ती मला आणून देणार बरोबर. बघ हाय का आता मी बरोबर ती तुला नाही जात. तुला सांगू आता इथं इथं मार पुढच्या डावाला होईन तू खेळायला. हा आता बघूया वहिनींनी सांगितलेलं आहे त्यांच्या मिस्टरांना इथं मारा पण तिथं गेलेच नाही कवडी. वाव मला ही कवडी जाती म्हणून मी ती मारायचा प्रयत्न न करता ते कवर जर त्यात गेला तर ड्यू असतो. तुला आणायचंय कुठं नक्की? त्याला पण मारायचं होतं याला पण. एवढं चॅम्पियन आहे तुम्ही दोन्हीकडं. बंटीचे 20 काढलेले आहे आणि अजून 20 कोणी काढले? थांब थांब बरोबर आहे. कुठे 30 आणि 20 आणि 20 किती होते? बरोबर आहे बरोबर. बघ तुला चान्स आहे नाही तर तुला गोल्डन चान्स आहे अमोलला आणि लागेल पण कसंच व्हावं लागेल. हुस लगेन मी कर्ज बाजारी वागास वागास जागेवर नाही ते सगळ्या आधी फिरावं लागतं डायरेक्ट नाही. ए व्यवस्थित खेळा आता. शूटिंग चालू आहे. हा दिसतंय त्याच्यात बस का ये बंटी लगा शॉट. आता वहिनी वहिनी हो वहिनी घ्या की घ्या बंटी जिंकलेला आहे. पडला आईला बंटीने डबल शिकला लयच हॅबिट झालेली आहे त्याला. बरोबर टेक्निक केलेलं आहे त्या पाण्याचं. थोडीशी पडू पण घेतलं बरे. पाणी जास्त हिंदवून नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी पण काय झालं तरी पण ते स्लिप झाले ना कडा. ह्या वहिनी आहेत ना निशा लोकाला शिकवेन आपलं कोड्या भाषात
बघा नाही पडली. आधी थोडं ते आता ते झाकणच झालंय तुझं खाली. ते व्हिडिओ लावला का मी हारतो. आणि त्याचा कुठे जिंकला होता तेव्हा. अरे, तुम्ही चालू केला आणि त्यांची एक पण कवडी नाही गेली. हायली याला लई सवय झालेली. कल का क्या कल का क्या एवढं आपल्याला नाही खेळत आलं. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी कॅम्पिंगला आलेले आहे. तुम्ही पाहू शकता की आमच्या मागे कॅम्पिंगचे टेंट लागलेले आहेत आणि इथं मस्तपैकी बघा दिल बनवलेला आहे. दिल तुमको समजे आम्ही इथं आहे मस्तपैकी बाटल्या खेळतोय बघा. आता यामध्ये बघा बाटर उभी राहेंगे नाही राहेंगे नाही राहे. त्यांचं मत असं आहे की जेव्हा तू कॅमेरा चालू करतो तेव्हा माझी बाटलीच उभी नाही राहत आणि ज्यावेळेस कॅमेरा बंद करतो तेव्हा बाटली उभी राहती असं त्यांचं मन आहे. पण खरंच मी पण मागाशी कॅमेरा लावला. हा आता राहिले बा उभी. राहिला लाईट लागा रे बा. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी आलेलो आहेत आणि मी व्हेज असल्यामुळं काय आहे बघा यांच्या ह्याच्यात काय काय आहे या बघा. अंडा आहे मस्तपैकी पीस आहे. लय जवळ नको मग कॅमेरा हे होईल. याने 2 अंडी घेतल्यात बुवा आणि बघा पीस असे खंडीवर घेतल्यात ना. आता काय खात्यात आणि ह्या वहिनी आहेत आणि या वहिनींनी 2च पीस घेतल्यात. त्यांना आवडत नाहीये, त्यांना सोडायचा विचार आहे पण काय आता ठेवले आनंद ते जाऊ दे नको म्हणायला मला काही. मित्रांनो अशा प्रकारे माझी थाळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की मस्तपैकी व्हेज आहे. पनीर भाजी, बटाटा, वरण, भात, चपाती आणि सलाड. चला तर मग अशा प्रकारे मी पण मस्तपैकी चालू करतो. तुम्ही पण जरा तोंडाला पाणी आलेलं असेल थोडंसं तयार करणार. ठेवू मग. आणि अशा प्रकारे सकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहे पोहायला. आमचं मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे मस्त परत एकदा धनुष्यबाण खेळायला. वा 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 फेल झाला खाली लावूनच इथं. हा मग त्यामुळे खाली गेला काय जरा ते माथ्यावरती आलेलं आहे त्यामुळे वर नेम धनुष्यवरती द्यावं लागेल. याच्यानंतर येत आहेत अभिषेक काळे आणि हे मस्त पैकी आता किती पोका त्यात बघू. त्यांनी आता कोणत्या तरी देवाचं नाव आयुष्यपात वरतून सोडला ना. हे मोकाटे इथं बसलेले आहेत. जास्त झाला ना. कस काय परत चालू झालंय ते तार पार नव्हता ते आसपास नव्हता त्याच्या आसपास नाही मागे गेला आता. हे महाराजा ग्राफिक्सचे मालक सर्वा थांबे लाईट गेली. हा कुठं लागलाय बघा याचा दूर दूर तक नाही येले दूर दूर तक मलाच बारायचं एखादा बार नाही तर आपलं साईडला हो द्या लागल नाही खात्रा का रे ते. नाही ते मध्ये सेंटर नाही ओ चांगला बऱ्यापैकी आला तू जाग्या. ते चढावरती थोडस. हा अशा प्रकारे मी आता परफेक्ट गावावरती मारणार. याने देवाचं नाव घेतलंय. पोकात आहे का काय बरोबर. शाबात नाथ खुळा हायला एकच काय देवाची कृपा लागली का काय 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 माहिती. लय खुश झालेला आहे आणि
त्याने बरोबर नियम मारलेला आहे. परत मारून दाखव. परत एकदा दाखव पुकोच. आता परत एकदा धरतोय आपण, बघूया. अंदाज आई शपथ वा, बाहेर पण चला. थोडासा उगलाय पण काय हरकत नाही. 9 आहे कॅमेरा. आता याच्यानंतर अमोल सरांचा बारी आहे. नंबर 5 आहे का? मी त्यानंतर चुकला. आसपास पण नाही तू. ओ हे लांब पडलेले. हे म्हणते मला आज एक चान्स पाहिजे. ही आता माझी वारी आहे. धरे असं आडवा जरा. यांचे 2-2 बाण मारल्यानंतर माझी बारी आलेली आहे. आता बघू तुला 3 चान्स. ये करण क्या कर रहा है. बघू आता तू किती तीर मारतोय. 3 चान्स दिया जाए लेकिन आसपास आ जाए. ए बिट्टुआ रुक. मारा त्याच्या छातीत. नहीं लागलंच नाही. ये इधर नीचे लगा और इधर गिर गया ऐसा. नहीं ये चुकीचा है. मैंने देखा ना मेरे डोळे कैमरे में वो आया ही नहीं. मेरे डोळे से मैंने देखा है. ते क्रॉस लागला इधर सपाट लागला ना चिटकत होतं. आमच्या बारक्याला आणून द्या वाटतं असलं. त्यानं दुसरंच. सोडून बाकी माणसं आहे. आपलं ग्राउंड असं वरती करायला पाहिजे. ते वरती नाही का आपलं बोरबीर आहे तिथं. चला याच्यानंतर किरण ने फिर से तान लिया है दोर. और ये जा रहा है 2 और ये लगा और ये जा रहा है बाण और 6. छक्का. और एक किरण ने लगाया छक्का. बहुत ही शानदार ऐसा खेलने को मिला है मेरे को आज. ये रहे अभी आ रहे अमरीशपुरी. अमरीशपुरी वही नहीं है ना. दिखाओ तुम्हारा नियम कितना है. हे सरळ नाही उभे राहत, बघितलं काय वाकडे उभे राहतात. और ये जा रहा है तीर और ये जा रहा है और जा रहा है छोड़ो. और ये मेरा चांस. आसपास भी नहीं गिरा. और एक चांस. काय जी नो कोलगेट. तिथे कोलगेट होती कुठे. दिली मजाडे. इकडे पण कोलगेट चोळ बरं नाही लिंबाचं पाला असं होत आहे. गुढी पाडव्याला खाल्लं माझं तोंड असलं झालं डेंजर. चांगला असते. ए आता कडे पकडी आता पकडायचा. अशा प्रकारे आता परत एकदा धनुर्धारी अभिषेक ये बघा. आता ये बघा ये कुठं लागलाय त्याचा नियम बघा. आणि हे आमचा छोट्या बघा निस्तार मान हलवतोय. वाव 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 वाव. हे वांग्या त्याच जायचं. नको नको काय ना ते भातक्याने लागत आहे. इकडे मारू का. ह्या इकडे यस. हे आहे ते वेटिंगला आणि हे आता मस्त पैकी आता बघा यांचं. ये बघा ये बघा नियम ये इकडं मारतात. काय नियम आहे. तू ना ती धक्का लावला त्यामुळे तिकडे बांध झाला क्रॉस. असं झालं काय. बरं यांचं असं म्हणणं आहे की मी त्याला काहीतरी धक्का लावलाय पण मला तर नाही वाटत. हा पण जाऊ दे मरू दे. आता काय लहान आहे म्हणल्या थोडस. या बघ आता परत एकदा तुम्हाला परत दाखवतो. ही दा बघा एवढा हुशार वाण आहे.
वहिनी जरा अहो मी हारणार आहे हो. आव या लय खुश झालेला आहे बंटी. तू शिकव मग. तू शिकव. चल पाठी मागायचं पहिलं. हो, माहिती आहे मला. थांबा जरा. दुरी गुतून पाडताना ते बघा दोरी कशी आमच्या वहिनींचं अंतिम लक्ष आहे 10 वरती. जर 9 वरती गेलं 8 वरती गेलं तो माग सर गे 1000ला असन नाही जास्त लांब जात असं माहिती 2-3 हजाराचं असेल कारण हे डबल ते खायचं ना ते खात जरा हे पाय होतं. कमी झाली ना. हे बाण खाली येणार. अरे ते वर आहे, थांब खाली जाणार आहे. खेळा तुम्ही. हा ना बघा की. सोडा तुम्ही हात. आणि पुकल्या मारू दे मग कळलं. ते बाण धरलाय असा वरती बाणाचं डायरेक्शन खाली जमिनीत. बघूयात आपण. ये देखो इसने तो पाड़च दिया है. चला बस नाही एकदा मारायचा एकदा. हा बाण आणायच्या आधी त्यांनी शरण घेतली. सोडा की पण. आणि तू पकड. वाढला हे सोडून देते तू पकड. ए दे तू आज तिकडे बाजूला सर एक आणते ना. तो कोणता पिक्चर रे ते असं 3 बाण सोडत एका याच्यातून. मला तर वाटतं रिटर्न यायला बसलाय तो नाही तर. जाऊ दे. खाली जाणार आहे आणि डायरेक्शन वर आहे 200 मानायचं. हा इथं खाली टिकली पाहिजे काडी आणि ते खाली वड. जाऊ दे कुठं पण जाऊ दे मर खाली येणार आहे. ती वर जाते वाट. नाही खात जावा राव. एवढं बघा बघा आता बघा यांचं. हा. 8 नंबर. थांबे आता मला एकदा मारू दे. लगेच नाही जायचं आपल्याला. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात अवकात अवकात सांगणारा महाराष्ट्राचा इतिहास. वा एक नंबर. किती पडायचं तर वरती. मित्रांनो मग कसा वाटला आपला प्रवास. मस्त पैकी फुल एन्जॉय केला पवना रिसॉर्ट अँड कॅम्पिंग मध्ये. खूप आनंद वाटला मित्रांनो. तुम्हाला पण यायचं असेल तर ते बघा नंबर येत तिथं त्याला कॉल लावा आणि त्यांना बोला. आम्हाला पण यायचंय आमची पण सोय करा. खूप छान आहे आणि खेळायला बिळायला मस्तपैकी. 3 वाजता जायचं आणि सकाळी 11, 11:30 किंवा 12 वाजता तुम्ही येऊ शकता. मला थोडंसं लईच काम आलं होतं त्याच्यामुळे मी काय लगेच रिटर्न निघालो. मित्रांनो असं म्हटलं जातं नरे जन्मामध्ये नरा करून घे सार्थक या जन्माचे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी ह्या पृथ्वी तलावर जन्म घेतल्यानंतर खूप काही चांगलं करायचंय. कुणाला दुःख व्हायचं नाहीये आणि सार्थक म्हणजे नेमकं काय करायचंय आपल्याला जे हवंय ते करायचंय. एन्जॉय करायचंय. कुठं फिरायचंय तिथं फिरून घ्यायचं. जे खायचंय ते खाऊन घ्यायचंय. कारण की हा जन्म पुन्हा आहे का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे खूप एन्जॉय करा. तुम्ही पण तुमच्या मित्राला सांगा कारण परत हा जन्म नाहीये. तर आज आपण खूप एन्जॉय केलेला आहे आणि उद्यापासून परत मी माझ्या कामाला लागणार आहे. कारण की जर मी कामावलं नाही तर फिरू शकत नाही. आणि बाबा बघा मस्त वेगळे. कसं वाटतंय बाबा. लय मजा केलेली आहे खरंच. हे जीवन म्हणजे आपल्याला देवाने देणगी दिलेली आहे. त्याचं जे सोनं करल तोच सिकंदर होऊ शकतो. चला तर मग आपण मस्त एन्जॉय.
आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आता मोशीमध्ये, कारण की खूप फिरल्यानंतर थोडंसं फूडचाही आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो मोशी मार्केट या ठिकाणी. आणि जिकडं पाहत तिकडं नुसतं मँगो मँगो, आंबा आंबा, द्राक्ष, लय मजा. आणि अमोलने बघितलेला आहे मस्तपैकी तोतापुरीचं कॅरेट. त्यांनी सांगितलं आम्हाला 60 रुपये 65 रुपये किलो तुम्हाला लावतो, पण आम्हाला काय परवडण्याजोगं पैसे नव्हतं, कारण की आम्ही फिरायला गेलेलो होतो. आणि फिरायला गेल्यानंतर कसं आहे पैसे जरा जपून वापरायला लागत आणि संपले होते पैसे. मग म्हणलो तोतापुरी आंबा घेण्यापेक्षा आपण मस्तपैकी ना कलिंगड घेऊ. कलिंगड स्वस्त होतं जरा नाही का, 15 रुपये किलो. आणि मग आम्ही थोडा विचार केला, परत हिंडलो जरा, द्राक्ष वगैरे पाहिली आणि खरबूज वगैरे पाहिली, पण सगळ्यात स्वस्तात जो माल आम्हाला आवडला मग त्याच्याकडे आम्ही थोड्या वेळात आता जाणार आहे. आता बघू आपण. तरी बघा ना आंबा लय भारी भारी आहेत. तोतापुरी आंबा. आणि अशा प्रकारे आम्ही घेतलेले कलिंगड. आता तुम्हाला बघा काय काय हाजा असतो आणि कसं काय असतं ते तुम्हाला समजतं. इकडं पण बघा दिसते आंबच आंबच आंबच, सगळीकडं आंबच दिसतात तुम्हाला, कारण की सीझनच आंब्याचा आहे ना. मग त्याच्यामुळं कसं आंबच असणार. 3 आहे, 4 आहे, 5 आहे. इकडे बघा लय हाली बघ. हा माल काय आहे? दगड आहे, दगड. दे महाराज. चला ना, माल घेतलाय ना. हे घे. दमलेगत झाले आता. हे देऊ बरं का? दुसरा पार्टनर आहे. 10 किलो याचे 10 किलो माझे. मी असंच आणलं असतं, मला काय असं एवढं हा माल आहे ना. हलता इकडे तिकडे ना, हलता इकडे तिकडे. असं वजन असलं ना काय नाही. अरे मी रोज वाहतोय 50 रे. किती नवऱ्याचा जीव घेतात बघा तुम्ही. त्यामुळं लग्न नको करायला असं मला तरी वाटत.